आकीचा बर्थडे असल्यामुळे बलूनचं डेकोरेशन हे करणं कंपल्सरीच होतं. मग सो मी ते बलून घेत होते, पण तिने माझ्या हातातले वळत होते. आता बलून मस्तपैकी छान रेडी करून घेतले आणि डेकोरेशनलाही लागलो आम्ही आणि डेकोरेशन मस्तपैकी सगळं कंप्लीट झालेलं होतं आणि डेकोरेशन झाल्यावरती आम्ही निघालो बाहेर. बाहेर आलो आम्ही केक घेण्यासाठी. जे केक ऑर्डर केला होता, ते केक रेडी झाला होता आणि ते केक आणण्यासाठी आलो आम्ही ह्या दुकानावरती आणि केक पण बघा किती सुंदर दिसत आहे. आता याला खायचं होतं का चोरायचं होतं, हे अशा प्रकारे काहीतरी बघत होतं, मला तर कळलं नाही. आता आम्ही आलो केकचा डब्बा घेऊन डायरेक्ट घरी आणि घरी येऊन पहिल्यांदा त्या केकच्या डब्याचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन झाल्यावरती ते केक घेतला आणि डायरेक्ट फ्रिजमध्ये ठेवला कारण की केक मेल्ट होऊ नये त्यामुळे. आता इकडे तर बच्चा पार्टी खूप सारी जमलेली होती की पाकीचा बर्थडेचा वेट करण्यासाठी. मी तर सुरुवात केली ओवाळणीला आणि ओवाळणी पण झाली आणि मस्तपैकी बर्थडेला पण सुरुवात केली आणि बर्थडेचं सेलिब्रेट पण सुरुवात केली छानपैकी. आता बर्थडे झाल्यावरती बच्चा पार्टी खूप सारी जमलेली होती की कशासाठी? मला तर कळत नव्हतं. मला तर वाटत होतं केकच घेत आहे का नाही. पण बच्चा पार्टी तर पाकीला खूप सारे गिफ्ट देत होते त्यामुळं. आता इकडे ते यांनी वडापाव, केक देत होते आणि इकडची बच्चा पार्टी तर भांडण करत होती आणि इकडे कोणीतरी चोरून केक खात होतं. सो तर मी तर आले होते बटरफ्लाय घेण्यासाठी. आता बाकीच्या काहीतरी क्लिप घेतल्या होत्या. आम्ही तर आलो होतो रेस्टॉरंटला जेवण करण्यासाठी आणि जेवण करताना मग इथं विसरून गेलो होतो की क्लिप घेण्यासाठी जेवणाच्या. सो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच होतं गाईज. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जय श्रीराम.